गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध। रायगड जिल्ह्यात सागरी भागात डिझेल चोरी सुरूच। रेवसखाडीत डिझेल तस्करीचा पर्दाफाश। 14.30 लाखाचा मुद्देमाल जप्त। बातमी सविस्तर। नमस्कार, मी धनंजय पवार। गुन्हे शोध नेटवर्क या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। रायगड जिल्ह्यातील सागरी भागात डिझेल तस्करीचे जाळे अधिकच गडद होत असून अलिबाग तालुक्यातील रेवस गावाजवळील खाडी परिसरात मांडवा पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर डिझेल तस्करी उघडकीस आणली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भोई यांच्या पथकाने शुक्रवार 4 जुलै 2025 दुपारी 12:30 वाजता केली। अलिबाग रायगड जिल्ह्यातील रेवदंडा, चारमाल, धरमतल, दादर, सागरी, रेवस आदी बंदरावर मोठ्या प्रमाणात डिझेल पेट्रोलियम पदार्थांची चोरी तत्कालीन रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेचे बाळासाहेब खाडे, स्थानिक पोलीस ठाणे आणि सीमा शुल्क विभागाचे सह आयुक्त मनीष कुमार यादव, एसी अभिनव सिंग, एस अभिजित बच्चन आणि ॲडमिन मनोज सिंग, ॲडमिन योगेश कारला यांच्या मदत, प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि संरक्षणाखाली सुरू होता। केंद्रीय संबंधित अधिकारी व राज्य शासकीय अधिकारी यांना त्याच्या बदल्यात समुद्री तस्कर आणि देशद्रोही इस्तियाक शाकूर शेख, कुंदन श्याम म्हात्रे, समीर पारंगे, प्रवीण आवटी, समर्थ, प्रशांत आणि चोरीचा मालखाऊ सिंग याच्याद्वारे कोट्यावधी रुपयांची खंडणी देण्यात येत होती। डिझेल तस्करीमुळे महाराष्ट्र सरकारचे महसुलाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान तर होतेच, पण सागरी सुरक्षेला थेट आव्हान निर्माण होते। तस्करीमुळे केंद्र समुद्रावरील आणि किनाऱ्यावरील गस्त कमजोर ठरू शकते, त्याचा फायदा घुसखोरीसाठी होऊ शकतो। तत्कालीन रायगड पोलीस अधीक्षक, एलसीबी आणि स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी देशद्रोही आणि समुद्र तस्करांच्या संघटित टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई न करता त्यांच्याकडून लाचेची रक्कम वसूल करण्यासाठी त्यांना नांदा सौख्य भरे अशी त्यांची पाठराखण केली होती। तर सीमाशुल्क विभागाने दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी पहाटे सोमवारी केलेल्या कारवाईत 5 डिझेलचे टँकर आणि 2 मासेमारी बोटी जप्त केल्याने डिझेल तस्करीचा मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यास त्यावेळी भाग पाडले गेले। विद्यमान पोलीस अधीक्षक आंचला दलाल IPS यांनी अलिबाग रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक पदभार स्वीकारला। त्यानंतर त्यांनी निर्भीड आणि धाडसीपणे काही लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेते मंडळींना न जुमानता बेकायदेशीर कृत्याला आळा घालून अवैध धंदे चालकांना भूमिगत व्हावे लागले। तस्करी करताना समर्थ कृपा आणि निसर्ग दर्शन बोट पकडली। पोलिसांनी रेवस खाडी परिसरात अचानक छापा टाकत समर्थ कृपा म्हणजे निसर्ग दर्शन नावाच्या मच्छीमारी बोटीची तपासणी केली असता 5000 लिटर डिझेलचा साठा आढळून आला। या डिझेलची एकूण बाजार मूल्य किंमत अंदाजे 4 लाख इतकी आहे। या बोटीवर वापरलेले होंडा कंपनीचे डिझेल, उपसा मोटर अंदाजे किंमत 15,000, जनरेटर अंदाजे किंमत 15,000 आणि IND MH3 MM 5464 क्रमांकाची मच्छीमारी बोट अंदाजे किंमत 10 लाख आणि असा मिळून सुमारे 14,30,30,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। गुन्हा दाखल, स्थानिक स्तरावर संशयित। या प्रकरणी हर्षल दिनकरराव देशमुख, वय वर्ष 48, पुरवठा अधिकारी अलिबाग यांनी मांडवा पोलिसात फिर्याद दिली असून गणेश कोळी, विनायक कोळी आणि मोरेश्वर नाखवा या संशयितांची नावे समोर आली आहेत। त्यांच्यावर 87/2025 अंतर्गत कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भारतीय दंड संहिता कलम 287(3)(5), अत्यावश्यक वस्तू कायदा कलम 3 आणि 7, पेट्रोलियम अधिनियम कलम 3 आणि 23, डिझेल तस्करी मागे मोठे रॅकेट आणि राजकीय वर्दहस्ताची चर्चा। पोलिसांच्या मते ही तस्करी स्थानिक आणि आंतरजिल्हा डिझेल माफियांच्या संगनमताने चालत असून पूर्वी या व्यवसायात मोहम्मद अली आणि चांद मदार या टोळ्यांचे वर्चस्व होते। चांद मदारचा खून झाल्यानंतर आणि मोहम्मद अलीच्या माघारीनंतर नवीन टोळ्यांनी बाजारात प्रवेश केला। सूत्रांच्या माहितीनुसार उरण, बेलापूर, नवी मुंबई व अलिबागमधील काही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मच्छीमार बांधवांचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे बोललं जात आहे। राजकीय पक्षातील काही पदाधिकाऱ्यांचा वरदहस्त असून प्रशासनातील काही अधिकारीही डोळेझाक करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। सागरी सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह। दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करून सागरी सुरक्षेसाठी यंत्रणा उभारल्या जातात, परंतु मांडवा, रेवदंडा, धरमतल, कोळगाव, सासवणे आणि अन्य किनाऱ्यावर डिझेल तस्करीचे प्रकार वारंवार घडू लागलेत। मालवाहू जहाजे समुद्रात थांबवून त्यामधील डिझेल लुटले जात असल्याच्या घटना देखील समोर येत आहे। या घटनांमुळे सागरी सुरक्षा आणि जहाज व्यवसाय दोन्हीही धोक्यात येत आहेत। पूर्वीही गणेश कोळीवर कारवाई। डिझेल तस्करीचा संशयित गणेश कोळी
याच्यावर खोपोली पोलिसांनी यापूर्वी ही कारवाई केली होती. मांडवा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध विविध गुन्हे दाखल असल्याची पोलिसांनी स्पष्ट केले आहे. डिझेल तस्करीविरोधात ठोस कारवाईची गरज. समुद्री तस्कर इम्तियाज शाकूर शेख, कुंदन श्याम म्हात्रे, समीर पारंगे, प्रवीण आवटी, समर्थ, प्रशांत आणि चोरीचा माल खाऊ सिंग, गणेश कोळी, विनायक कोळी तसेच मोरेश्वर नाखवा आदी माफियांच्या संघटित टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करणे गरजेचे आहे. सागरी भागातून सुरू असलेली ही डिझेलची काळाबाजारी साखळी केवळ आर्थिक गुन्हा नसून राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही गंभीर धोका निर्माण करत आहे. यावर कायमस्वरूपी बंदी आणण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती, कठोर पोलीस कारवाई आणि प्रशासनाची जबाबदारी अत्यावश्यक आहे.